वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो की जो काही वक्फ कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे की सरकारनं, हा पाशवी बहुमताच्या जोरावर आणि TDP आणि चंद्रबाबू नायडू यांना मोठं पॅकेज देऊन या ठिकाणी मंजूर केलेला हा कायदा आहे. हा कायदा जो केशवानंद भारती खटल्याचा निकाल आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यावर आघात करणारा हा कायदा आहे. कारण की कुठल्याही धर्माच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि एकतर्फी त्यामध्ये मान्यता देण्याचा संसदेला सुद्धा अधिकार नाही. संसदेने काही कायदा केला तर कायद्याचा अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे आणि तो अर्थ लावेल म्हणून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये तो खटला चालू आहे. आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती संजय खन्ना यांनी पहिल्याच हिअरिंग मध्ये जे प्रश्न विचारले की जर जे काय यातले महत्वाचे विषय त्यामध्ये वक्फ बाय युजर 300-400 वर्षापूर्वीची जर वक्फ म्हणून दान केलेली प्रॉपर्टी असेल आणि तिचे कागदपत्र आज नसतील तर त्याला तुम्ही आव्हान देणार आहेत का? त्याचे मालकी तुम्ही नाकारणार आहेत का? तर देशभर याच्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ उत्पन्न होऊ शकतो, पण यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. वक्फ बाय युजर हे मान्य करायला तयार नाही. जे काय आता नवीन वक्फ बोर्ड येईल त्यावर इतर धर्मियांना या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे, तेही आपल्या घटनेप्रमाणे आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे मान्य करता येत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारला की जर मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आणि ह्या कायद्यामध्ये तुम्ही इतर धर्मीय वक्फ बोर्डामध्ये लादणार असाल तर तुमच्या धर्मामध्ये तसं लादलं तर चालेल का? आणि दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्याचं यामध्ये केंद्र सरकारनं बिनटोकपणानं जो काही शपथ घेतल्यानंतर कुणी असो, राज्य मंत्रिमंडळातले सदस्य असो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य असो, शपथ घेताना कुठल्याही धर्माबाबत व्यक्तीबाबत मी आकस बाळगणार नाही ही कॉन्स्टिट्यूशनची शपथ घेतली जाते. त्या शपथेला हरताळ फासून एका विशिष्ट धर्माबद्दल आकस भाव बाळगून जी काही या देशाची गंगा जमुना तहजीब आहे ती तहजीब नष्ट करण्यासाठी आणि त्या उद्देशासाठी आणि त्याचा वापर हिंदू धर्माचं घोटीकरण करण्यासाठी, याचा काही त्रास फक्त मुस्लिमाला होतोय असं नाही, मुस्लिमाच्या भीती दाखवून दररोज जास्तीत जास्त प्रकारे हिंदू धर्मावर बंधनं घालण्याचं काम RSSच्या मार्फत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करतोय. आणि त्याचंच एक साधं उदाहरण जर या ठिकाणी बघितलं, प्रवीण महाजन नावाचा एक भ्रष्टाचारी घरातला पैदा झालेला माणूस शरद पवारांना हिंदू धर्म विचारतो, तुमची मुंज झालेली आहे का म्हणून त्यांना विचारतो. म्हणजे मुंज होणं ही हिंदू धर्मामध्ये इथून पुढं या ठिकाणी मॅन्डेटरी केलं जाणार आहे का, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून हा प्रश्न फक्त मुस्लिम धर्मीयाचा नाहीये हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. वक्फ प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे हे मानायला भारतीय जनता पक्ष आणि संसदेमध्ये त्यांना जे बहुमत त्यांच्याबरोबर होतं हे तयार नाही. परंपरेप्रमाणे, कायद्याप्रमाणे, भारतीय संविधानाप्रमाणे वक्फ प्रॉपर्टी ही धार्मिक प्रॉपर्टी आहे, धर्माचा भाग आहे, धर्माचा अभिन्न भाग आहे, त्याला धर्मापासून आपण वेगळं करू शकत नाही. तरीही अमित शहाच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं 2 दिवस संसदेमध्ये चर्चा चालली, तर जसं आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी अनेक लोकांना माहित असेल, एकही दिवस एकही मिनिट देशाचा पंतप्रधान संसदेमध्ये उपस्थित राहिला नाही किंवा विरोधी पक्षाने उपस्थित केले 40 पेक्षा जास्त, त्याचं उत्तर देणं हे देशाचा पंतप्रधान म्हणून माझी जबाबदारी आहे असंही नरेंद्र मोदी यांना वाटलं नाही. इतका बेफिकीर प्रकारचा पंतप्रधान ह्या देशाला लाभलाय आणि हे देशाचं दुर्दैव आहे हे या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो. म्हणून प्रश्न फक्त मुस्लिम समाजाचा नाही, उद्या आज मुस्लिम आहेत, उद्या अल्पसंख्याक म्हणून बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील आणि त्यानंतर हिंदू धर्मातल्या जाती घटक असतील. म्हणून पुलवामा झालं, अतिशय पहलगाम अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण त्या दिवशी टॅगलाईन काय केली, उन्होंने धर्म पूछा, आणि यांनी काय आता कार्यक्रम केलाय, अभी जात पूछने के लिए गाव गाव जा रहे. उद्या जो आघात होणार आहे तो जाती जातीमध्ये जे लोक आहेत आणि त्याची सुरुवात महाजन नावाच्या एका भ्रष्ट व्यक्तीने केली की तो शरद पवारांची मुंज झाली का हे या ठिकाणी विचारतोय. म्हणून हा प्रश्न देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा लक्षात घेतलं पाहिजे.
जी काही गंगा जमुना तहजीब आहे, त्यामुळे हा देश एक आहे आणि आपण या ठिकाणी एक राहतो, ती यांना उद्ध्वस्त करायची व देशाची आणखीन एक फाळणी करण्याचे षडयंत्र आहे आणि त्याची सुरुवात वक्फ बिलापासून या ठिकाणी केलेली आहे. आणि सुदैवानं ज्या वेळेस संजीव खन्ना यांनी हा प्रश्न विचारला, त्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती जे संविधानिक पदावर बसलेले आहेत, त्यांनी त्या पदाची गरिमा न ठेवता न राखता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर टीका करायचा प्रयत्न केला. एकदा नाही, वारंवार प्रयत्न केला. आणि भारतीय जनता पक्षाचं माझ्या भाषेमध्ये एक पिसाळलेला कुत्रा म्हणून निशिकांत दुबे आहेत, ते कुणावरही सोडले जातात. त्यांना त्यांचा जो काही हँडलर आहे त्यांनी बरोबर सोडला आणि सातत्यानं सर्वोच्च न्यायालयावर टीका करण्याचा, लाईन सोडून टीका करण्याचा प्रयत्न निशिकांत दुबे यांनी केला. कारण की त्यांना सर्वोच्च न्यायालयाला लाईन मध्ये आणायचंय आणि हा काही वक्फ बोर्डाचा निर्णय तो आपल्या विरोधात जाऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना मांडणी करायची. म्हणून सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थेवर सुद्धा आरोप करायला कमी पडत नाहीत, कमी करत नाहीत. कारण की त्यांना हे पक्क माहिती आहे आज की संसदेमध्ये जो कायदा आपण केलेला आहे तो भारतीय संविधानानुसार हा कायदा नाहीये, भारतीय घटनेप्रमाणे हा कायदा नाहीये. आणि जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये घालून दिलेलं, त्याचा हा पूर्ण व्हायोलेशन करणारा कायदा आहे, हा कुठेही टिकू शकत नाही. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की फक्त मुस्लिमांसाठीच हा काही या ठिकाणी केंद्र सरकार करतंय, हा समज डोक्यातून काढून टाका. यांचा आघात हा प्रत्येकावर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजपासूनच एक बांधणी अशी केली पाहिजे की जे जे टार्गेटेड वर्ग आहेत त्या सगळ्या वर्गाला एकत्र घेऊन हा लढा उभारला पाहिजे. संसदेत सुद्धा आणि राज्यसभेत सुद्धा आम्ही मुस्लिम समुदायावर होतो आणि रस्त्यावर सुद्धा जी लढाई या राज्यामध्ये किंवा देशावर लढली जाईल त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहेत एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या बरोबर आहोत. आपण जी लढाई लढाल, मुस्लिम पर्सनल बोर्ड जे काही निर्णय देईल, कारण त्यांच्या अनेक बैठका मी मुंबईमध्ये सुद्धा केल्यात, तर त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.